ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून आहे। नाशिक विधान परिषदेची जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे। गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज घेतलेला आहे। त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष असेल। नाशिक विधान परिषदेची जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे। या जागेसंदर्भात शिवसेनेचा दावा होता, मात्र दुसरीकडे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी अर्ज घेतल्याचं कळतंय। याची माहिती जाणून घेऊयात। प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, या सगळ्या संदर्भात आता भाजप नाशिकची जागा लढवू शकते, नेमका हा दावा करण्यामागे आणि गणेश गीते यांची पार्श्वभूमी या सगळ्या संदर्भातली काय माहिती? ऋतुजा, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळते। कारण गेल्या वेळी जर बघितलं तर ही जागा शिंदे शिवसेनेकडे होती आणि त्यामुळे कुठेतरी जागा आपल्याकडे कायम ठेवावी यासाठी शिंदे शिवसेना ही करता आग्रही होती। मात्र यासोबतच जर बघितलं तर विधान परिषद मतदारसंघामध्ये भाजपचे सर्वाधिक मतदार आहेत आणि यासाठी गिरीश महाजनांचेच खरं दोन निकटवर्तीयांचं देखील नाव हे समोर येत होतं। यासह जर बघितलं तर राष्ट्रवादी देखील दावा ही करत होतं, कारण जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार आमचे आहेत असं देखील त्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे एकंदरीतच बैठकांचं सत्र हे सुरू होतं, वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठका हे सुरू होत्या आणि असं असतानाच आपण बघितलं तर काही वेळापूर्वीच आता गिरीश महाजनांचे निकटवर्ती म्हणून ओळख असलेल्या गणेश गीते यांनी भाजपकडून आपला अर्ज जो आहे तो घेतलेला आहे आणि त्यामुळे आता नाशिकची जागा ही महायुतीमध्ये भाजपला सुटली का हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। यावरती आता शिंदे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाची नक्की काय भूमिका आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकंदरीतच आता गणेश गीतेंनी अर्ज घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये हा चर्चेचा विषय ठरलाय। जर नाशिकची जागा भाजपने लढवली तर त्या बदल्यात आता शिंदे शिवसेना आता जळगावमध्ये आपला उमेदवार देणार का हा देखील प्रश्न आहे, कारण नाशिक आणि जळगावच्या जागेत अदलाबदली होऊ शकते अशा देखील चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या। त्यामुळे एकंदरीतच आता काय घडतंय, कारण शेवटची 1 तारीख आहे, त्यामुळे 1 तारखेपर्यंत नक्की काय काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे। जर भाजप नाशिकची जागा लढवत असेल तर त्या बदल्यात मात्र सेनेला काय दिलं जातं हे पाहायचंय। धन्यवाद माहितीसाठी।